हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉगची सुरुवातच मी आज सकाळच्या जेवण म्हणा किंवा नाश्ता म्हणा या इडलीपासून केलेली आहे. तर चटणी आणि जे सांबार असतो तो झालेला आहे बनवून, आणि आता लास्टमध्ये इडली लावून द्यायचं होतं. आणि इडलीचाच नाश्ता आणि इडलीचं जेवण आज सकाळला आमचं व्हायचं. आणि त्यानंतर मस्त झालं खरून, त्यानंतर भांडी वगैरे घासून ठेवले. आणि काही असं काही बनवतं म्हटलं तर भांडे ते इतके निघतात, इतकी सगळी भांडी घासून घेतली आणि सोबतच कपडेसुद्धा लावून दिले होते मशीनमध्ये. कपडेही झाले धुवून. म्हटलं चला ऊन आहे छान मस्त बाहेर, तर वाळू टाकून देते. आणि जवळपास 10 वाजले होते आणि इतकी छान ऊन येते ना. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये असं वाटते की उन्हामध्ये थोडा वेळ छान घालवावं, छान बसावं. बसलं की छान वाटतं उन्हामध्ये. तर कपडे वाळून टाकून देते, पण बसायला अजिबात वेळ नव्हता आज, कारण आज बरीचशी कामं मला करून घ्यायची होती. त्यानंतर मला मार्केटला सुद्धा जायचं आहे. आणि मार्केटमधनं मी काय आणणार आहे आणि मार्केटमध्ये कोणत्या मार्केटमध्ये जाणार आहे हे पण मी समोर तुम्हाला शेअर करतेच. त्याआधी हे कपडे वाळू टाकायचे होते, ते पूर्ण वाळू टाकून देते. आणि घरातले भांडे म्हणा किंवा कपडे म्हणा हे भरपूरच निघतात. आणि त्यामुळे ना म्हणजे आधी माझ्याकडे मेड होती म्हणजे भांडीला वगैरे, पण आता नाही आहे. तर त्यामुळे सगळे कामं ना एकदाच सगळं होऊन जाते. तर बघा किती छान अशी रांगोळी काढली माझ्या मुलीने छोटूशी. आणि सोबतच हे जे पोहे आहेत मी हे पूर्ण कामं होतपर्यंत उन्हामध्ये वाळू टाकून दिले होते. आणि आता ते छान थोडे कडक झाले आहेत. तर म्हटलं चला याला किचनमध्ये घेऊन जावे, बाकीचे कामं झाले आहेत तर याला पण आता चिवडा करून घेते. आणि मला ना जो पातळ पोहे असते त्याचा भाजून चिवडा छान करायचा होता. आणि पण हसबंड बोलले की नाही, त्यांना भाजलेला चिवडा नको आहे, त्यांना या जाड पोह्यांचा तळलेला चिवडा हवा आहे. तर हे जे पोहे आहेत यांचं कधी होईल माहिती नाही, कारण हे जे पोहे आहेत हे दिवाळीपासूनचे आहेत. आणि दिवाळीला 2 पॅकेट आणले होते, म्हणजे 1 किलो आणले होते मी. पण अर्धा किलोचा चिवडा केला आणि अर्धा किलो हे पॅकेट तसंच ठेवलेलं आहे. देव जाणे आता याचा चिवडा कधी बनेल, किंवा मग असेच पॅटीज वगैरे बनवून संपवून टाकावं लागेल. तर सोबतच ना म्हटलं चिवडा करते, पण त्याआधी पूजा वगैरे आटपून घेते. आणि लक्षात आलं की अरे या रूमचा फॅन लाईट चालू राहिलेला आहे, बंद करावं कारण बिल भरपूर येतं. आणि माझ्या लिव्हिंग रूममध्ये ना मी हे छान कर्टन लावलेले आहेत. आणि हे मला एवढे आवडतात ना, यामुळे जी लिव्हिंग रूम आहे छान दिसतो. म्हणजे असं छान प्रिंटेड घेतले मी यावेळी आणि चांगलं वाटते. तर मी बाजूच्या मुलीला ना कढीपत्ता आणायला लावला होता, तिने आणला. माझ्याकडे आधी छान कढीपत्त्याचं झाड होतं आणि घरचाच कढीपत्ता मी यूज करायची. पण आता ना तो झाडच माझं खराब झालेला आहे, त्यामुळे ना मला बाजूच्या घरून आणावं लागतो. तरी मी आता लावलेलं आहे, छोटे छोटेच आहे ते झाड. तर घरातला एक असा हा फ्रीज असतो ना, यावरती येता जाता आपण काही ना काहीतरी सामान ठेवतच असतो. माझं पण असंच होते, जर एखादा काही काम करायला बसलं तर तिथे जर सामान दिसलं तर मी ते आधी उचलून घेते, कारण एका सामानाचे 10 सामान होईल आणि त्या फ्रीजवर गर्दी कधी होईल काही सांगता येत नाही. तर बघा मी छान मस्त पूजासुद्धा आटपून घेतली. आणि त्यानंतर म्हटलं चला चिवडा करायला सुरुवात करावी, कारण जवळपास 10:30 वाजलेच होते. आणि मला आज ना मार्केटमध्ये सुद्धा जायचं. आणि हे सगळं करतो म्हटलं ना, दिसायला एवढं सोपं असतं चिवडा विवडा हे ते, पण करायला वेळ लागतोच. आणि सोबतच मला याच्या चकल्यासुद्धा आपल्याला करायचं होतं. तर दिवाळीमध्ये ना मी चकल्या वगैरे केल्या होत्या, पण तेवढ्या जास्त केल्याच नव्हत्या, नैवेद्यापुरत्या किंवा थोड्याफार जर खायला होईल तेवढंच. कारण ते सगळ्यांच्या घरी असतं आणि ते स्मेल किंवा ते सगळं नाही खाणं होत. तर मी अर्ध्या केल्या होत्या आणि अर्धा बघा माझी देवपूजा किती छान झालेली आहे. मस्त देवपूजा केली आहे मी. आणि त्यानंतर आता मी चकल्या आणि चिवडा करायला बसली. तर मी इथे चकल्यांचं भिजवून घेत आहे. मी चकल्या नेहमी ना तांदळाचं पीठ आणि जो दालवा असतो ना, दाळिया म्हणतात, त्याला पावडर करून त्याच चकल्या करते मी. आणि त्याला मस्त म्हणजे तीळ, ओवा आणि थोडंसं जे तिखट मीठ वगैरे सगळं आहे ते घालून आणि गरम पाण्याने भिजवायचं याला. तर मी छान गरम पाणी करून ठेवलं होतं आधीच. तर गरम पाण्याने भिजवते आणि ह्या चकल्या इतक्या मस्त लागतात ना, म्हणजे चकल्या संपतपर्यंत कुरकुरीत होतात आणि कडक वगैरे अजिबात बनत नाही. त्यामुळे मला याच्या चकल्याच खायला आवडतात. तर जे अर्धं पीठ मी आधी करून टाकलं होतं दिवाळीमध्ये आणि अर्धं पीठ जे ठेवलं होतं त्याचं मी आता करून घेते म्हटलं. आणि सोबतच आता चिवडा बनवून घेते म्हटलं. तर जे सकाळी
इडलीचं मिश्रण होतं ना ते तेवढं पूर्ण संपलं होतं आणि थोडंसं हे दही म्हणजे सांबार आणि चटणी होतीच माझ्याकडे शिल्लक. तर म्हटलं चला हे जे दही होतं थोडं या डब्यामध्ये, तर या दह्यामध्ये थोडंसं मी मीठ वगैरे घालून थोडं त्याला मिक्स केलं आणि त्यामध्ये रवा घालते म्हटलं. रव्याचे जे अप्पे आहेत हे होऊन जाईल. जर भूक लागेलच जर कुणाला तर रवा भिजवून ठेवते म्हटलं ह्या डब्यामध्येच दह्यामध्येच. तर कारण कसं इडली वगैरे आपण खातो पण दुपारला थोडीशी लागतेच ना भूक वगैरे. मग भूक म्हटलं तर लगेच तयार असलं पाहिजे ना. तर ते भिजवून ठेवून दिलं मी रवा त्यामध्ये आणि इथे आता शेंगदाणे किंवा दालवा हे सगळं काढून छान पाहून घेते. सोबतच ना जो तळलेला चिवडा असतो यासाठी एक मसाला तयार करतात. तर मी सोप, धणे, जिरं, मीठ, तिखट, हळद, चाट मसाला, काळं मीठ आणि हे सगळं घालून मिक्सरमध्ये छान याला फिरवून घेईल आणि त्यानंतर त्याचा एक जो मसाला तयार होतो ना, हे बघा हे आमचूर पावडर पण टाकलं त्यामध्ये थोडंसं, चाट मसाला पण टाकते, काळं मीठ पण टाकते, साधं मीठ पण टाकते. हे काळं मीठ टाकत आहे मी आणि हे तिखट. हे सगळं मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं आणि जे पोहे आपण तळतो त्या तळलेल्या पोह्यांमध्ये हे सगळं मिक्स करून देते आणि हा चिवडा खूप छान बनतो. त्यानंतर मग करतच होते. तर माझ्या दुकानामध्ये मी आज माझ्या मुलीला ठेवलं होतं की बाई तू थांब आज दुकानामध्ये आणि तर तिथे पार्सल आलं तर तिने मला बोलवलं. तर मी ना हे जे किचनमध्ये माझ्या काचाचं होतं जे ब्रश म्हणजे तेल तेल जे टाकायचं असतं ते बॉटलच फुटली. तर मी हे सेकंड टाईम हे ऑर्डर केलं. तर इतके बेकार आला आहे ना, हे अगदी पातळ पातळ या प्लास्टिकच्या बॉटल होत्या. मला वाटलं काचेच्या असेल, प्लास्टिकच्या बॉटल होत्या. मला बिलकुल नाही आवडलं ते आणि सोबतच मुलीने एक टॉप ऑर्डर केलं होतं ते सुद्धा मी बोलवलं. तर त्या बॉटल मला अजिबात नाही आवडल्या. तर त्या बॉटल मी रिटर्नला टाकील आणि त्यानंतर बघा मी पोहे छान तळून घेतले, त्याचा चिवडा पण बनवून घेतला आणि सोबतच चकल्या इथे बनवायला घेतलेल्या आहे. चकल्या मी या प्रकारे छान अशा पेपरवर म्हणजे पाळून घेते आणि हा जो साचा आहे या साच्याने मी बनवल्या. या साच्याने बनवताना का हात दुखतो पण ना जाड छान पडतात आणि माझ्याकडे जो हा स्टीलचा साचा आहे ना याच्याने ना खूप अशा बारीक बारीक पडतात. त्यामुळे मी त्या पितळेच्या साच्याने बनवल्या आणि खूप जास्त माझे हात दुखले. एकटीनेच एवढ्या सगळ्या चकल्या पेडल्या आणि बनवल्या. चकल्या तर खूप छान झाल्या माझ्याकडल्या, पण माझा एवढा हात दुखला त्या साच्याने. त्यानंतर मला ना केसांना लावायचं तेलसुद्धा बनवायचं होतं. तर मी म्हटलं चला बनवते, कारण माझ्याकडले ना जे तेल आहे ते संपलेलं होतं. मी असं नेहमी बनवून ठेवते हे तेल. तर त्यामध्ये कलोंजी, मेथीदाणा, जवस आणि जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं आणि यामध्ये कढीपत्तासुद्धा जो मी आता धुवून वाळू टाकला होता बाहेर, तो सुद्धा मला याच्यामध्ये टाकायचा होता. त्यामुळे जास्त कढीपत्ता आणला होता मी. कढीपत्ता पण होता आणि सगळं जे फुलं वगैरे पण छान उमलली होती झाडाला. तर म्हटलं चला आहे सगळं तर बनवून घेते आणि हे तेल ना मी केसांना लावत असते. तसं पण माहिती आहे का हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन होते त्यामुळे केस भरपूर गळतात. तर त्यामुळे मी आठवड्यातनं 2दा हे तेल लावत असते केसांना, माझ्या पण आणि माझ्या मुलींच्या पण केसांना लावून देत असते. त्यामुळे हे तेल मी खूप जास्त असं बनवून नाही ठेवत, तर थोडं थोडं बनवत असते. तर त्यानंतर आम्ही निघालो, सगळं आवरलं आणि जवळपास 4 वाजता मी निघाली आहे मार्केटला जायला. तर मार्केटला जायला तर निघाली, पण एवढी जास्त गर्दी होती ना आणि रस्त्याचे कामं इतके जास्त सुरू आहे नागपुरामध्ये की असं बघा असं जाम लागून जाते ट्रॅफिकचा. तर भरपूर वेळ तिथनं 15-20 मिनिट लागले तिथनं निघायला त्या जाममधनं आणि मार्केटला आलेली आहे. आणि मार्केटला बघा किती गर्दी आहे. आमच्याकडे ना सॅटर्डेला आणि मंडेला ह्या 2 दिवसातनं मार्केटला भरपूर गर्दी असते. हे नागपूरचं महाल मार्केट आहे. मी महालला आलेली होती आणि माहीत नाही मी महालमधनं आली, मग बघितलं पण मला काहीच आवडलं नाही. तर सायंकाळचा वेळ झाला होता, तर चहा न घेता आम्ही दूध घेतलं आणि गरम गरम दूध घेतलं, पण मला महाल मार्केटमधलं काहीच आवडलं नाही. त्यानंतर आम्ही इतवारी मार्केटला आलो आणि मला ना इतवारी मार्केटमधलं तरी सामान आवडतं, पण महालमधलं तेवढं मला आवडत नाही. मग इतवारीमध्ये जे होलसेल माझे काही दुकानं आहेत ओळखीचे, तिथनंच मी माझ्यासाठी ड्रेसेस बघत होते. तर मला हा जो ग्रीन ड्रेस आहे हा खूप आवडला, तर तो घेतला मी. बाय.